पुढच्या बातमीकडे ठाकरेंच्या नागपुरातील रामरक्षा आंदोलनाला फडणवीसांनी सुद्धा यावं असं राऊतांनी म्हटलंय। 18 जुलैला होणाऱ्या ठाकरेंच्या आंदोलनाचं फडणवीसांना त्यांनी निमंत्रण दिलंय। उद्धव ठाकरेंनी माफी मागितली तर फडणवीस आंदोलनात येतील असं यावर बन म्हणाले। उद्धव ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन नव्हे तर हे पक्षरक्षा आंदोलन असल्याचा हा पलटवार सुद्धा नवनाथ बन यांनी केलाय। देवेंद्र फडणवीस जी हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत। मला कोणीतरी एक शाळा दाखवली, सरस्वती विद्यालय, ही त्यांची शाळा आहे। आता असं आहे की आम्हालाही आनंद आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या या भूमीवर आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत राम जन्मभूमी आंदोलनात सभा केली आहे। त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा गर्वाची गोष्ट असेल की आम्ही त्या कार्यक्रम घेतोय। आम्ही त्यांनाही आमंत्रित करू। त्या मंदिराचे ते सदस्य आहे आदिवासी होते वडिलांच्या काळामध्ये, म्हणजे काकांसोबत पण हे आम्हाला माहीत असल्यामुळेच आम्ही इथे कार्यक्रम घेत आहोत। बरं, त्यांना आव्हान करा की व्यक्तिशः निमंत्रण देणार आहे काय? व्यक्तिशः देऊ। रामरक्षा आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आव्हान केलंय। माझं संजय राऊत यांना सवाल आहे की ज्या उद्धवजी ठाकरे यांनी जय श्रीराम म्हणजे हरामखोरपणा असं म्हटलं होतं, त्याबद्दल जर उद्धवजी ठाकरे नाक घासून माफी मागणार असतील तर देवाभाऊ देखील रामरक्षा आंदोलनामध्ये सहभागी होतील। उद्धवजी ठाकरे यांचं हे प्रभू रामचंद्राबद्दलचं आंदोलन नाही, हे रामरक्षा आंदोलन नाही तर पक्षरक्षा आंदोलन आहे।